तर कोणकोणत्या भागामध्ये कोणाला किती पालकमंत्री पद मिळाले आहेत? तर गडचिरोलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्री पद मिळालं आहे. त्याचबरोबर ठाणे, मुंबई शहर एकनाथ शिंदे, बीड, त्याचबरोबर बीड आणि पुण्याचं जे पालकमंत्री पद आहे हे अजित पवार यांच्याकडे आहे. त्याचबरोबर नागपूर, अमरावती चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हे पालकमंत्री पद आहे. तर अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर वाशिम हसन मुश्रीफ, त्याचबरोबर नाशिक गिरीश महाजन, पालघर गणेश नाईक, त्याचबरोबर जे सर्वांना प्रश्न पडला असेल की बीडचं पालकमंत्री पद हे धनंजय मुंडे यांना मिळणार होतं, पण त्यांना त्या ठिकाणी डावललेलं आहे. त्याचबरोबर जळगावमध्ये गुलाबराव पाटील, यवतमाळमध्ये संजय राठोड, त्याचबरोबर मुंबई आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा या दोघांमध्ये ते पालकमंत्री पद आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांना हे पालकमंत्री पद मिळालं आहे. त्याचबरोबर हे पुढील जे धुळ्यामध्ये जयकुमार रावल यांना हे पालकमंत्री पद आहे. त्याचबरोबर जालन्यामध्ये पंकजा मुंडे यांना डावलणार आहे अशी देखील चर्चा होती, पण त्यांना पालकमंत्री पद मिळालं आहे. नांदेड अतुल सावे, चंद्रपूर अशोक उईके यांना हे पालकमंत्री पद मिळालं आहे. त्याचबरोबर पुढचं साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई, त्याचबरोबर रायगडमध्ये आदिती तटकरे, लातूरमध्ये शिवेंद्रराजे भोसले, नंदुरबारमध्ये माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत, त्यांना देखील नंदुरबारचं पालकमंत्री पद मिळालं आहे. त्याचबरोबर सोलापूरमध्ये जयकुमार गोरे, हिंगोलीमध्ये नरहरी झिरवळ, त्याचबरोबर भंडारा संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट, त्याचबरोबर बीडचं पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडं दिलं आहे. पण या पाठीमागं जे धनंजय मुंडे आहे यांनी म्हटलं आहे की मी स्वतः सांगितलं आहे की हे पालकमंत्रीपद तुमच्याकडं राहू द्या. तर धाराशिव प्रतापराव सरनाईक, बुलढाणा मकरंद पाटील, सिंधुदुर्ग नितेश राणे, अकोला आकाश फुडकर यांना हे पालकमंत्री पद देण्यात आलं आहे. त्याचबरोबर पुढं जे धनंजय मुंडे आहे यांनी अजित पवार यांची आज भेट घेतली आहे. त्याचबरोबर गोंदिया बाबासाहेब पाटील, कोल्हापूर प्रकाश आंबेडकर, माधुरी मिसाळ या दोन्हींमध्ये हे पालकमंत्री पद देण्यात आलं आहे. सहकार पालक म्हणजेच माधुरी मिसाळ आहे त्यांना. गडचिरोली आशिष जयस्वाल, वर्ध्यामध्ये पंकज भुयर हे होते पालकमंत्री पदाची